नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी मराठीवर चर्चा करतोय. बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने एक इम्पॉर्टंट सीरीज आहे ही लेखन विभागाची. यामध्ये आज आपण सारांश लेखन कसं लिहायचं यावर चर्चा करणार आहोत, जेणेकरून आपल्याला 6 पैकी 6 मार्क सारांश लेखनामध्ये मिळेल. सारांश लेखन तसं बघायला गेलं तर मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये तिन्ही विषयांमध्ये असतं. पण तिघांचं तसं लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सारख्याच असतात. तर आज आपण मराठीच्या दृष्टिकोनातून बघूयात की या सारांश लेखनामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील. या अगोदर 2 महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो सांगायच्या आहेत तुम्हाला, की मराठी विषयाचा अभ्यास जर तुम्हाला चांगला करायचा असेल, चांगले मार्क मिळवायचे असतील, तर प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्त्वाचा आहे आणि नोट्स तुमच्याकडे चांगल्या असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सरावासाठी प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. त्याचबरोबर नोट्सची सुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जर तुम्ही सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असाल, व्हिडिओ बघणारे आणि तुम्हाला गणिताच्या व्हिडिओ इंग्लिशमधून पाहायचे असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांचा YouTube चॅनल जो आहे, त्याची एक लिंक आपण सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल YouTube चॅनल बनवलाय. त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला YouTube चॅनल सुद्धा तो नवीन सबस्क्राईब करा, ज्यावरती तुम्ही इंग्लिशमधून गणिताच्या व्हिडिओ बघू शकताय. तर आता आपण सारांश लेखनाकडे जाऊयात. तर सारांश लेखनाच्या अनुषंगाने बघा, काही महत्त्वाचे मुद्दे आपण अगोदर बघू आणि नंतर एक उदाहरण बघू. आता यामध्ये काय की इथे आपल्याला लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 5व्यातला अ जो आहे, यामध्ये हा प्रश्न असतो. तर 5व्यातल्या अ मध्ये जर बघायला गेलं तर 2 प्रश्न असतात. एक पहिला प्रश्न जो आहे तो पत्रलेखनावर आधारित असतो, पत्रलेखन. आणि दुसरा जो आहे सारांश लेखन. म्हणजे तुम्हाला सारांश लेखन किंवा पत्रलेखन दोघांपैकी एक काहीतरी करायचं असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, हा जर तुम्हाला सारांश लेखनाचा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट उतारा जो आहे, तो आपण काळजीपूर्वक वाचला पाहिजे. आता हा उतारा कधी वाचायचा? कारण तुम्हाला उतारा कुठला असतो? प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या ई मध्ये जो उतारा असतो, जो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे, तोच उतारा तुम्हाला इथं असणार आहे. त्याच्यामुळे तो जो उतारा आहे, तो उतारा आपल्याला नीट वाचायचा आहे. आणि हा उतारा केव्हा वाचायचा? ॲक्चुअली ज्यावेळेस तुम्ही त्या उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहाल, सोडवाल, सोडवत असतानाच वाचा चांगला व्यवस्थित. ओके. आणि त्यानंतर जेव्हा या प्रश्नाकडे याल, त्यावेळेस पुन्हा एकदा नीट व्यवस्थित मन लावून उतारा वाचा. त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कुठला विचार त्या उताऱ्याच्या माध्यमातून मांडलेला आहे, तो आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. ओके. त्या उताऱ्यात कोणता विचार मांडलाय हे तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. त्याचबरोबर उताऱ्यातील विचार थोडक्यात स्वतःच्या शब्दात लिहावेत. हे विचार लिहून काढताना उताऱ्यातील उदाहरणे, अलंकारिक शब्द समाविष्ट करण्याची आवश्यकता नसते. मूळ उताऱ्यात अवतरणे असल्यास ती जशीच्या तशी घेऊ नका. हा मजकूर तृतीय पुरुषात आणि थोडक्यात लिहावा. मित्रांनो, आपण एखादा चित्रपट बघायला जातो, एखादा पिक्चर बघायला जातो. पिक्चर बघायला जातो थिएटरमध्ये, पिक्चर बघतो किंवा टीव्हीवर पिक्चर बघतो. आणि पिक्चर बघून झाल्यानंतर आपल्याला आपला एखादा मित्र ज्यावेळेस विचारतो, की "बाबा चित्रपट कसा होता?" तेव्हा मग आपण काय करतो, की त्या चित्रपटाचा एक सार थोडक्यात तुम्ही तुमच्या मित्राला सांगता. तेच सारांश लेखन आहे इथं. म्हणजे तो उतारा वाचायचा आहे आणि तो थोडक्यात तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सांगायचा आहे. हे लक्षात घ्या. पण याच्यामध्ये तुमचे काहीतरी वेगळे विचार तिथं लादण्याची आवश्यकता नाहीये. वेगळे विचार सांगायचे नाहीयेत. उतार्यामध्ये जो विचार मांडलेला आहे तोच. उतार्यामध्ये जर का काही सुविचार मांडले असतील, तर ते जसेच्या तसे लिहायची आवश्यकता नाहीये. काही अवतरणं, काही कवितांच्या ओळी दिल्या असतील, तर त्या जशाच्या तशा लिहायची आवश्यकता नाहीये. तर त्या सगळ्या गोष्टी संपूर्ण उतारा जो आहे, 1/3 म्हणजे काय? जर 100 शब्दांमध्ये असेल, तर त्याच्यातले 30 शब्दांमध्ये तो तुम्ही 30 ते 40 शब्दात तो उतारा तुम्ही लिहिला पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अ, उतार्यात नसलेला मुद्दा सारांशात घेऊ नका. उतार्यातील विचारावर कोणतेही भाष्य नका करू. लेखकाचाच विचार थोडक्यात सांगा. आता उतारामध्ये जो विचार आहे आणि तुम्ही सांगता, की लेखकाने जो विचार मांडलेला आहे, त्या संदर्भात मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय दॅट इज नॉट इम्पोर्टंट इथं. लेखकाला काय वाटतंय, त्याने जो कुठला विचार मांडलेला आहे, तो विचार जसाच्या तसा तिथं व्यवस्थित लिहायचा आहे. तो विचार थोडक्यात लिहायचा आहे. तुमचा विचार लादण्याचा प्रयत्न इथं करू नका. ते चालणार नाही. तिथे तुम्हाला मार्क मिळणार नाही. इथे खूप जास्त लिहायचं नाहीये. खूप जास्त लिहिण्यापेक्षा किती लिहिलंय, काय लिहिलंय हे खूप महत्वाचं आहे. ओके, हे लक्षात घ्या. ओके. आता हा जो सारांश लेखन आहे हे 35 ते 40 शब्दामध्ये आहेत की नाही ते बघा. कारण 35 ते 40 शब्दात तुम्ही लिहायचं आहे. त्यापेक्षा जास्त शब्दामध्ये लिहायची आवश्यकता नाहीये. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सारांशाला शीर्षक देणे आवश्यक आहे. टायटल द्यावं. शीर्षकाला एखादा मार्क आहे मित्रांनो. शीर्षक जर नाही लिहिलं तर एखादा मार्क तुमचा जाऊ शकतो. कारण 6 मार्काला प्रश्न आहे. त्यामुळे शीर्षक द्या. शीर्षकाला 1 मार्क असणार आहे. तर अशा प्रकारे सारांश लेखन करत असताना हे काही मुद्दे आहेत जे आपण समजून घेतले पाहिजेत. आता आपण काय करू? आता आपण पुढे प्रत्यक्षात एक उदाहरण बघूयात. ठीक आहे. सारांश लेखनावर आधारित. आता पुढील उतार्याचा 1/3 सारांश लिहा. आता उतारा काय आहे तो व्यवस्थित पहिलं वाचणं गरजेचं आहे. बघा,
आता 4 माणसे शेजारी-पाजारी, पारावर, शाळेत, कचेरीत, बसमध्ये, आगगाडीच्या डब्यात या ना त्या नात्या निमित्ताने थोडा वेळ जरी एकत्र जमली अ, जमली की त्यांच्या बोलण्याचा, गप्पांचा आणि चर्चेचा विषय असतो. बघा, इतरांच्या चुका, इतरांचे दोष व इतरांची टवाळी. म्हणजे 4 लोकं ज्यावेळेस एकत्र बसतात, त्यावेळेस त्यांच्यामध्ये जी चर्चा चालू असते, ती एखाद्याची निंदा करण्याच्या संदर्भात चर्चा चालू असते. पुढे बघा, म्हणजे ही एक प्रकारची परानिंदा चाललेली असते. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता याला, ज्यावेळेस 4 माणसे ज्यावेळेस काही लोक एकत्र जमतात, त्यावेळेस त्यांच्यामध्ये दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्याची चर्चा सुरू होते. बरोबर? त्यांच्यामध्ये जी चर्चा असते ती दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्याची. असं एक वाक्य होऊ शकतं 3-4 शब्दांत, 3-4 या ओळीपासून. लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही 3-4 ओळींमधून ओळींचा संदर्भ असलेलं एक वाक्य जर तुम्ही तयार केलं तुमच्या भाषेमध्ये, तर काम झालं तुमचं. पुढे बघा, असे म्हणा ना, मद्याची नशा चढावी त्याप्रमाणे परानिंदेची धुंदी माणसास चढते. परानिंदा करणारा माणूस स्वतःच्या अंतःकरणातील आणि सभोवतालच्या वातावरणातील प्रसन्नता नाहीशी करून सर्वत्र दुःखाचे, औदिस्याचे, औदासिन्याचे, निराशेचे, मत्सराचे आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यास हातभार लावत असतो. धूर रोखणाऱ्या ज्योतीमुळे दिव्याची काच धुरकटून जाते आणि दिव्याचा प्रकाशपार हरपून जातो. मात्र ज्योतीची काजळी झटकली, ती मर्यादित ठेवली व दिव्यावरील काच रोज सकाळी स्वच्छ पुसली, की प्रकाश अवतीभोवती लख्ख पसरतो. अंधकाराचा लोप होऊन वातावरण उजळून निघते. तसेच आपण रात्री झोपण्यापूर्वी किंवा पहाटे उठण्यापूर्वी मनाच्या काचेवर सतत इतरांच्या अवगुणांच्या विचारांनी जमलेली काजळी अंतःकरणातील क्षमेच्या राखेने स्वच्छ पुसली, की आपले मन दिवसभर टवटवीत राहते. जेथे-जेथे आपण जाऊ, तेथे-तेथे प्रसन्नताच निर्माण करण्यास आपला हातभार लागतो. म्हणजे एकंदरीत इथं दुसऱ्याची निंदा नालस्ती करू नये. तर आपण आपल्या मनावरती दुसऱ्यांच्या नकारात्मक विचारांचा जो प्रभाव पडलेला असतो, नकारात्मक विचारांची जी जळमटं आपल्या मनावरती जमा झालेली असतात, तर ती जळमटं काढून टाकून आपलं अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे, आपलं अंतःकरण प्रकाशमय केलं पाहिजे, असं मत या ठिकाणी लेखक मांडतो. आता या सगळ्यांचा हा जो उतारा आहे संपूर्ण, तर याला तुम्हाला आता काय करायचंय, 1/3 याचा सारांश लिहायचा. तर याचा सारांश बघा कसा लिहिलेला आहे. तर इथे लिहिताना तुम्ही सुरुवात अशी करू शकता, की मन स्वच्छ करा वगैरे काहीतरी टायटल तुम्ही या ठिकाणी द्या. ते महत्वाचं आहे. आणि नंतर बघा ज्यावेळेस अनेक लोकं एकत्र येऊन चर्चा करतात, ज्यावेळेस अनेक लोकं एकत्र येतात आणि तर त्या म्हणजे जेव्हा अनेक लोकं एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या चर्चेचा विषय असतो दुसऱ्याची निंदा नाराजगी करणे. हे एक वाक्य इथं तुमच्याकडे येऊ शकतं आणि त्याच्यानंतर मग अ, इथे तुम्ही जशी एखाद्या व्यसनाची नशा चढते, तशीच माणसाला एखाद्या इतरांची निंदा नाराजगी करण्याची नशा चढत असते. ओके. आणि इतरांचे वाईट विचार आपण आपल्या मनावरती पाडून घेऊ नये. त्यासाठी आपलं मन आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, प्रसन्न ठेवलं पाहिजे. अशा प्रकारचं मत या ठिकाणी लेखक मांडताना आपल्याला दिसतंय. तर आता हे कशाप्रकारे आपण लिहू शकतो बघा. गुणग्राहकता ही प्रसन्नतेची जननी एक टायटल दिलंय. बघा इतरांच्या चुका, दोष यांच्याबद्दल टवाळी करणे हे बऱ्याच लोकांचे आवडीचे काम असते. किंबहुना वेळ घालवण्याचे ते एक साधनच असते. त्यामुळे निंदा करणारे व ऐकणारे द्वेष, मत्सरी वातावरण निर्माण करतात. परंतु निंदक माणसांनी इतरांचे गुणही समजून घेतले, तर प्रसन्न वातावरण सर्वत्र पसरवता येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, एक छोट्या शॉर्टकटमध्ये आपल्याला हा सगळा आपला मुद्दा मांडायचा आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तुमचे विचार मांडायचे. तर मी माझ्या भाषेमध्ये लिहिलेत. पण तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सुद्धा मांडता आले पाहिजेत. असंच्या असं मी जसं लिहिलंय तसं छापणं गरजेचं नाही. तुम्हाला काय या उतार्यामधून वाटतंय, तुम्हाला काय प्रेरित होतंय, ते खूप महत्वाचं आहे. तर हा 1/3 उतारा लिहिताना ही काळजी घेणे गरजेचं आहे. तर याला एक ऑप्शन असतो पत्रलेखन. तर पत्रलेखनाला पण 6 मार्क आहे आणि उतार्याला सुद्धा 6 मार्क आहे. सारांश लेखनाला सुद्धा 6 मार्क आहेत. तर दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. तर या दोघांपैकी तुम्ही कुठला सोडवाल हे खूप महत्वाचं आहे. माझं मत असं आहे सारांश लेखन सोडवण्याच्या ऐवजी जर तुम्ही पत्रलेखन जर सोडवलं, तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरू शकतं. परंतु काही विद्यार्थ्यांना सारांश लेखन लिहायला आवडतं. मग त्या विद्यार्थ्यांनी सारांश लेखन लिहायला काही हरकत नाही. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. थांबण्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.